सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विविध गैरव्यवहारांबाबत उच्चस्तरीय बैठक पार। मात्र लवकरच व्यवहाराची चौकशी करण्याची मंत्री बाबासाहेब पाटील यांचे गोपीचंद पडळकर यांना आश्वासन। मंत्रालय मुंबई येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विविध गैरव्यवहारांबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 88 प्रकरणांशी संबंधित चौकशीवरील स्थगिती केवळ 4 दिवसात उठवण्यात येईल अशी ठोस ग्वाही देत तात्काळ कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। या बैठकीत आटपाडी येथील बेकायदेशीर सूतगिरणी विक्री प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश सहकार अप्पर आयुक्त तथा विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना देण्यात आले। त्यासोबतच माननीय श्री डी.टी. छत्रीकर समितीच्या चौकशी अहवालातून वगळण्यात आलेले 3 महत्त्वाचे मुद्दे पुन्हा अहवालात समाविष्ट करण्याचे आदेश माननीय सहकार मंत्री यांनी दिले, जे या प्रकरणातील गंभीर दडपशाहीचा पर्दाफाश करणारे ठरू शकतात, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली। या निर्णयास बैठकीस सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यामध्ये श्री कृष्ण वाडेकर अप्पर आयुक्त आणि विशेष निबंधक पुणे, श्री महेश कदम विभागीय सहनिबंधक कोल्हापूर, श्री संजय भालेराव विभागीय सहनिबंधक कोकण, श्री सुनील चव्हाण जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर यांच्यासह माजी सरपंच महादेव पाटील यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। ही बैठक म्हणजे बँकेतील भ्रष्टाचार, बेजबाबदार कारभार आणि दुर्लक्षित केलेल्या चौकशांवर निर्णायक हातोडा बसवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। मंत्री महोदयांचा दृढ आणि पारदर्शक दृष्टिकोन हा या सहकार क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी आश्वासक पाऊल ठरेल। विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये सांगली जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये लक्षवेधी वरच्या सभागृहामध्ये माननीय शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊंनी मांडली होती आणि विधानसभेमध्ये मी मांडली होती। लक्षवेधीला उत्तर देताना सहकार मंत्री महोदयांनी एक बैठक लावण्याचं घोषित केलं होतं। आता अधिवेशन आले 30 तारखेला, तर तत्पूर्वी माननीय सहकार मंत्री महोदयांनी 2 वेळा बैठक लावली, पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळे ती पुढे गेली। परंतु परवाच्या दिवशी माननीय सहकार मंत्री, सहकार खात्याचे सचिव, आयुक्त सर्व मंडळी होते, त्यांच्यासोबत एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 83ची चौकशी पूर्ण झालेली आहे। 83च्या चौकशीमध्ये जवळपास 50 कोटीच्या वर भ्रष्टाचार झाला आहे, हे तिथं सिद्ध झालेलं आहे। छत्रीकर समितीनं जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये वेगवेगळे जे मुद्दे आहेत, नोकर भरती असेल, संगणकीकरण करणं असेल, फर्निचराच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका असेल, किंवा चुकीच्या पद्धतीनं दिलेली कर्ज वाटप असतील, किंवा मानगंगा सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये काही करोड रुपयाचं नुकसान होण्याचा विषय असेल, महाकाली साखर कारखान्याची जवळपास 11 कोटी रुपयाची कारखाना ताब्यात घेतला, त्यामध्ये पण अनियमितता झाली, त्यामध्ये बँकेचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास 11 कोटीची साखर भिजून खराब झालेली आहे। बँकेच्या ताब्यात असताना बाबासाहेब देशमुख सूतगिरणी ही 11 कोटीला बँकेनं विकली आणि त्याची स्टॅम्प ड्युटी भरली 99 कोटी रुपयाची। म्हणजे तुम्ही 11 कोटी रुपयाला 99 कोटीची प्रॉपर्टी विकली, हे तुम्हाला सिद्ध झालेलं आहे। आणि माननीय वस्त्रोद्योग मंत्री महोदयांनी पण सूचना दिलेल्या आहेत की हे चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे आणि मला वाटतं बोजा सूतगिरणीवरती चढवण्याच्या बाबत पण वस्त्रोद्योग खात्यानं कारवाई केलेली आहे। आता या सगळ्या बैठकीचा सारांश एकच आहे, 88ची जी चौकशी सुरू आहे आणि त्यामधले 83मध्ये सिद्ध झालेले काही मुद्दे 88च्या चौकशीमध्ये वगळले होते, ते मुद्दे घेऊन परत 88ची चौकशी करावी, म्हणजे 88ला जी स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती रद्द करून पुन्हा चौकशी करावी, ही कालच्या बैठकीतली प्रामुख्याने मागणी होती आणि मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये ती स्थगिती उठेल आणि परत बँकेची चौकशी सुरू राहील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।